Good morning, student. Welcome to e-learning and cable networking programs of Lokmanya Tilak Mahavidyalaya Vani. In our previous period, we have seen the half-yearly report of the Green Slate School students. In Green Slate School, 15th November was one of the important days in the calendar of Green Slate School. Miss Joseph and Denham, who seemed to be the important official for the occasion. त्या कार्यक्रमामध्ये हे दोघंही अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी होते की ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला होता, ऑर्गनाइज केलेला होता. A bell was rung at 10 a.m. and the program started into the auditorium. मग त्या शाळेच्या सभागृहामध्ये तो प्रोग्राम होणार होता. 10 वाजले, बेल वाजली आणि सर्व विद्यार्थी त्या सभागृहामध्ये गोळा झाले. The headmaster spoke about the aim and policy of the school and important contribution each child could make to the furtherance of those aims. Then Miss Joseph stood up and gave a short explanation of the council purpose and its activities. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. या सर्व रिपोर्टचा सारांश जर आपण काढला तर त्या रिपोर्टचा जोर हा कशावर होता, तर व्हॉट दे अंडरस्टूड म्हणजे ते त्यांना काय समजलेलं आहे, रादर दॅन कशापेक्षा व्हॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न, त्यांची काय शिकण्याची इच्छा आहे, काय अपेक्षा आहे, यापेक्षा ते काय शिकले आहे, त्यांना काय समजलं आहे यावर जास्त भर त्या रिपोर्टमध्ये दिलेला होता. When the turn of narrator's class came, आणि जेव्हा नॅरेटर ब्रेथवेट्स याच्या वर्गाचा नंबर जेव्हा आला, ही सॅट अप अँक्झियसली, उत्सुकतेने लेखक त्या आपल्या वर्गाच्या प्रगतीची वाट तिथे बघत होते. त्यांना त्यांना उत्सुकतेने ते वाट बघत होते. The Denham called out the name of the Denham important student called out the name of the representatives together with the subject on which they would report. मग डेनमनी तो कागद काढला आणि त्या विद्यार्थ्यांची नावं घेण्यास त्याने सुरुवात केली, जे विद्यार्थी त्या वर्गाचे प्रतिनिधी होते आणि एक अशा विषयावर ते बोलणार होते. त्यामध्ये पहिला पोर्टर, तो बोलणार होता अर्थमॅटिक्स. सॅपियानो, ते बोलणार होते नेचर स्टडी, निसर्ग अभ्यास. मिस पेग अँड जॉक्सन, हे दोघेही बोलणार होते जिओग्राफीवर. मिस डेअर अँड फर्मन हे फिजिओलॉजीवर बोलणार होते. मिस डोड हिस्ट्रीवर बोलणार होते आणि डेनम पीटी अँड गेमवर बोलणार होते. अँड मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स, गृहविज्ञानावर बोलणार होते. तर एवढं आपण मागच्या पिरियडला बघितलेलं होतं. नाऊ वी आर गोइंग टू सी द हाफ ऑफ द लेसन, हाफ ऑफ द नॉवेल्स line by line. That means part 4. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. So the narrator Braithwaite felt terribly pleased and proud when Denham used the term Miss in addressing each of the senior
गर्ल्स. डेनमनी जेव्हा सिनियर मुलींना मिस असं उद्गारलं मोठ्या आत्मविश्वासाने, त्यावेळेस ब्रेथवेट्सला, कारण ब्रेथवेट्स त्या वर्गाचे क्लास टीचर होते, त्यामुळेच त्यांना अतिशय आनंद आणि अभिमान वाटला डेनम्सचा. कारण हेच विद्यार्थी आधी सुरुवातीला अतिशय वेगळ्या पद्धतीचे होते, गुंड प्रवृत्तीचे होते, त्यांच्यामध्ये शिस्त नव्हती, डिसिप्लिन नव्हती. पण ब्रेथवेट्सने या सर्व विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणला. आणि जेव्हा डेनमने सिनियर मुलींकरता मिस हा शब्द वापरला मोठ्या आत्मविश्वासाने, त्यावेळेस ब्रेथवेट्सला अतिशय आनंद आणि अभिमान वाटला. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used to use the term Miss in addressing each of the senior girls as their names were called. They wake up to the stage and took their seat with commendable gravity. आणि मग डेनमनी एक एक करून असे नाव उद्गारले आणि ज्यांचे नावं अनाऊन्स केले गेले ते सर्व विद्यार्थी स्टेजवर जाऊन त्यांनी आपली जागा घेतली. Miss Joseph then gave a short address. मग मिस जोसेफनी एक छोटंसं असं भाषण दिलं तिथे, स्पीच. She said that their lesson had a particular bias towards the brotherhood of mankind and that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in colors, races and creed. मिस जोसेफने एक छोटंसं भाषण दिलं आणि त्यामध्ये तिने काय सांगितलं? शी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस. त्यांचा जो धडा होता तर त्याचा कल जो आहे, ओढा कोणीकडे होता? टुवर्ड्स द ब्रदरहुड ऑफ मॅनकाइंड, म्हणजे माणसामध्ये असणारं बंधुभाव. अँड दे हॅड बीन लर्निंग थ्रू इच सब्जेक्ट, आणि प्रत्येक विषयामधून ते हेच शिकले की मानवामध्ये असणारं बंधुत्व भाव. अँड हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट, म्हणजे प्रत्येक मानवजात हे कसे परस्परावलंबी आहे. इंटरडिपेंडन्स in spite of geographical location and differences in color, races and creed. जरी भौगोलिक स्थान जे आहे, भौगोलिक लोकेशन, याचा कलर्स, रेसेस अँड क्रीड यामध्ये जरी फरक असला, बदल असला तरी पण then she called on Porter. Then she called on Porter. मग तिने पोटरला बोलावलं. Another student. Porter went on to speak of the work they had done on weight and measures. पोटर कशावर बोलले? Weight and measures. Porter went on to speak of the work they had done. म्हणजे त्यांनी जे काम केलेलं होतं कशावर? Weight and measures. वजन आणि मोजमापावर त्यांनी जे काम केलं होतं त्याचा किलोग्राम आणि पाऊंड्स, मीटर्स अँड फूट यामधला जो फरक आहे, यामधलं जे संबंध आहे, रिलेशन्स आहे, त्याबद्दल पोटर बोललेला आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. सॅपियानो कशावर बोलले की त्यांनी त्यांच्या वर्गामधील विद्यार्थ्यांनी ज्यावर स्टडी केली, पेस्ट, कीटक, तर स्पेशली ब्लॅक रोट ऑन व्हीट, गव्हावर येणारा जो कीड आहे, ब्लॅक रोट्स. देन बोल विविल्स ऑन कॉटन, कॉटनवर येणारा बोल्स, भुंगा. अँड द कोलोरॅडो बिटल्स ऑन पोटॅटो, आणि पोटॅटोवर येणारा जो रोग आहे कोलोरॅडो बिटल्स, हा याबद्दल ते बोललेले आहे सॅपियानो.
Then Miss Pegg and Jackson divided the report on geography between them. आता जिओग्राफीवर दोघं जण बोलणार होते, मिस पेग अँड जॅक्सन. मग त्यांनी त्या जिओग्राफीचं विभाजन केलं आणि जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. त्या दोघांमध्ये जॅक्सन पहिले बोलला. तो कशावर बोलला की डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट, जे खनिज आहे म्हणजे भौगोलिक खनिज, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट म्हणजे अँड व्हेजिटेबल्स तर यावर ते बोललेले आहे. डिपॉझिट अँड व्हेजिटेबल्स प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. जॅक्सन कशावर बोललेले आहे? जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट, जे खनिज आहे, खनिज साठा जो आहे ते आणि भाजीपाल्याचं उत्पादन, यावर जॅक्सननी पहिलं भाषण केलेलं आहे, पहिले बोललेले आहे. देन मिस पेग डेल्ट विथ द ह्युमन रिलेशनशिप. नंतर मिस पेग कशावर बोलल्या तर त्या रिलेशनशिप, मानव जातीमध्ये असणारी रिलेशनशिप, ह्युमन रिलेशनशिप, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम ऑफ फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग. म्हणजे युद्धानंतर ज्या समस्या मानव जातीला भेडसावल्या होत्या त्या समस्येबाबत मिस पेगनी त्यावर त्या बोललेले आहे. मिस पेग त्यावर त्यांनी काय सांगितलं की मिस पेग dealt with the human relationship, tracing the problem facing the post-war world for feeding, clothing, housing, its population. मग त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, फीडिंग, क्लॉथिंग अँड हाऊसिंग, इट्स पॉप्युलेशन. तर यावर मिस पेगनी प्रकाश टाकला. देन फर्मन ॲज usual had a trump card up his sleeve. When called, he made a signal to someone off stage, and Wells and Allison appear bearing a skeleton between them, together with a sort of gallows. मग फर्मन बोलण्यासाठी त्या स्टेजवर उभा झाला. त्यांनी मग आपलं एक ट्रम्प कार्ड्स काढलं आणि लगेच त्याने एक इशारा केला. वेल्स आणि ॲलिसनला एक इशारा केला. तेवढ्यात ॲलिसन आणि वेल्स एक स्त्रीचा सांगाडा घेऊन त्या स्टेजवर तयार झाले. त्या सांगाड्याबरोबरच एक लाकडी खांब सुद्धा ते सोबत घेऊन आले. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of the cord. मग त्यांनी तो सांगाडा त्या स्टेजवर असा हुकला लटकविला. स्केलेटन म्हणजे सांगाडा, हँगिंग म्हणजे लटकवणे. तर त्या स्टेजवर लटकवला आणि फर्मन बिगॅन टू स्पीक. आणि मग फर्मननी बोलायला सुरुवात केली. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रेसाइज. त्याचा आवाज स्पष्ट होता आणि तंतोतंत होता. प्रेसाइज म्हणजे तंतोतंत. Furman began to speak. His voice was clear and precise, and he had a strong sense of dramatic. आणि फर्मन मध्ये एक ड्रॅमॅटिक प्रवृत्ती होती. त्यामुळे त्या ड्रॅमॅटिक प्रवृत्तीमध्ये त्याने आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्याचा आवाज क्लिअर होता, तंतोतंत होता. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फेमेल स्केलेटन. त्यांनी सांगितलं की हे जे सांगाडा आहे हा कुणाचा आहे? स्त्रीचा आहे. female skeleton. That was a fact and could easily be proved. आणि ते सत्य आहे की हा जो सांगाडा आहे तो सांगाडा एका स्त्रीचा आहे. But he could not say with any assurance whether she had been Chinese or French or German or Greek. Nor could he say if she had been brown or white or a mixture of both. But he could not say with any assurance.
पण असं खात्रीपूर्वक ते सांगू शकत नव्हता. काय? वेदर शी हॅड बीन चायनीज, तो सांगाडा चायनीज स्त्रीचा आहे, फ्रेंच स्त्रीचा आहे, जर्मन स्त्रीचा आहे की ग्रीक स्त्रीचा आहे, हे मात्र खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हता तो. नार कुड ही से इफ सी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट आर अ मिक्सचर ऑफ बोथ. मग ती स्त्री तपकिरी रंगाची होती, पांढरी होती, गोरी होती की दोघांचंही मिक्सचर होतं, हेही तो सांगू शकत नव्हता त्या सांगाड्यावरून. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लूड दॅट बेसिकली ऑल पीपल्स वेअर द सेम. त्याला या उदाहरणावरून नेमकं काय सांगायचं होतं की सर्व माणसं हे सारखे आहे. देअर इज नो एनी डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग. ऑल ह्युमन बिईंग आर सेम. सर्व मानवजात ही सारखीच आहे. सांगाडा जो आहे तो सांगाडा आपल्याला सांगता येत नाही तो स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे, तो काळ्या स्त्रीचा आहे की गोऱ्या स्त्रीचा आहे, कोणत्या वंशाचा आहे की कशाचा आहे, हे आपल्याला काहीही सांगता येत नाही. यावरून फर्मननी काय सांगण्याचा प्रयत्न केला की ऑल आर सेम, सर्व हे सारखेच आहे. देअर इज नो एनी डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग. हेच या उदाहरणावरून फर्मननी त्या स्टेजवरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मिस डोड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री. देन मिस डोड रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री. मग मिस डोडनी हिस्ट्रीबाबत आपल्या सांगायला सुरुवात केली. द क्लास हॅड स्टडीड, म्हणजे वर्गामध्ये जो इतिहास ते शिकले त्या इतिहासाबद्दल तिने सांगायला सुरुवात केली. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड, पुनरावृत्ती. रिफॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशन म्हणजे तयार करणे, रिफॉर्मेशन म्हणजे पुनर्बांधणी आपण ज्याला म्हणतो. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड म्हणजे इंग्लंडची जी पुनरावृत्ती, रिफॉर्मेशन, सुधारण्याची क्रियाही आपल्याला म्हणता येईल. की जसं आधी उद्ध्वस्त झालं आणि मग त्याला पुन्हा तसंच तयार करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये खूप हानी झाली, त्यामध्ये बरेचसे देश उद्ध्वस्त झालेले होते, पण काही कालांतराने ते पुन्हा त्या स्थितीमध्ये आले ज्या स्थितीमध्ये ते होते. रिफॉर्मेशन इन इंग्लंड. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट. शी टोल्ड द स्ट्रगल ऑफ द मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट. तिने पुन्हा काय सांगितलं की माणसाचं जो स्ट्रगलिंग आहे, संघर्ष आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा. सी टोल्ड ऑफ द स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट, म्हणजे स्वातंत्र्याचे जो स्पिरिट होतं त्याबद्दल ती बोलते आहे. क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफोर्ट्स टू ब्रेक फ्रॉम इस्टॅब्लिश रिलिजियस ट्रॅडिशन्स. देन डेनम रिपोर्ट्स वॉज अ बीट ऑफ शॉक. नंतर मात्र डेनमनी जो रिपोर्ट सादर केला तो मात्र धक्कादायक होता. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम्स, emphasizing the serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their game and activities. Denham report was a bit of shock. सर्वांना धक्का देणारा तो रिपोर्ट होता डेनमचा. त्याने खेळ आणि पीटी यावर टीका केली. ही सेव्हरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम, emphasizing the serious limitation of space obtaining and the effect of that limitation on their games activity. मग त्याने त्या खेळावर आणि पीटीवर टीका केली आणि त्याचे परिणाम, इफेक्ट ऑफ द लिमिटेशन, मर्यादेचे परिणाम, ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज. ही कंप्लेंट दॅट द पीटी वॉज इल कन्सिव्ह अँड पॉइंटलेस. मग त्याने काय सांगितलं की
हा जो ही कंप्लेंट्स दॅट द पीटी वॉज इल कन्सिव्ह, म्हणजे पीटी जे आहे ते चुकीच्या पद्धतीने, वाईट पद्धतीने आणि निरर्थक, पॉइंटलेस अशी वाटते आहे क्लासमध्ये, शाळेमध्ये जे शिकवले जातात ते. अँड द रुटीन मोनोटोनस, म्हणजे रटाळ असं वाटते आहे रोजचं ते. ही कुड सी नो ॲडव्हान्टेजेस इन डुईंग इट, हे पीटी वगैरे करून त्याचा काहीही फायदा होणार नाही असं त्यांनी सांगितलं. ही कुड सी नो ॲडव्हान्टेजेस इन डुईंग इट, अ जॉली गुड गेम वॉज फॉर बेटर, मग यापेक्षा एखादा खेळाकरता जर वेळ दिला त्या टाइम टेबलमध्ये तर तो जॉली राहील, चांगला राहील. डेनम कॉल्ड 2 चिल्ड्रन्स ॲट रँडम फ्रॉम द ऑडियन्स अँड आस्क्ड देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर्स इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ अ पेपर. मग डेनमनी बसून असणाऱ्या विद्यार्थ्यापैकी 2 विद्यार्थ्याला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की ह्या चिठ्ठ्या घ्या आणि याच्यावर 2-3 टीचरचं नाव लिहा. टू राईट द नेम ऑफ ईच टीचर्स इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. दिस स्लीप वेअर फोल्डेड अँड प्लेस इन अ हॅट. मग सर्व टीचरचे त्यामध्ये नावं लिहिल्या गेले, हेडचं सुद्धा, मुख्याध्यापकाचं सुद्धा. दिस स्लीप वेअर फोल्डेड अँड प्लेस इन अ हॅट, मग त्याला घडी केली आणि एका टोपीमध्ये ते टाकल्या गेलं, हॅट. जज विगरसली अँड देन विथड्रॉन वन बाय वन. द नेम वेअर कॉल्ड मिस्टर वेटसन, मिस डेल्स, इव्हन्स, मिस फिलिप्स, डेनम अँड मिस जोसेफ लेट द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट. मग त्या चिठ्ठ्यामध्ये तिघांचे नावं निघाले, मिस्टर वेटसन, मिसेस डेल्स, इव्हन्स अँड मिस फिलिप्स. डेनम अँड मिस जोसेफ हे तर त्या स्टेज त्यांनी स्टेज सांभाळलेला होता. हे 5ही जण स्टेजवर जाऊन बसले, 3 टीचर्स अँड 2 स्टुडंट. वेस्टर्न बिग अँड बुशली, म्हणजे केसाड ज्याला आपण म्हणतो, बुशली, अनटिडी म्हणजे अस्पष्ट. डेनम वॉज देन द मिस फिलिप्स, डेनम अँड मिस जोसेफ लीड द अदर्स ऑफ द स्टेज अँड टीचर्स टूक देअर सीट. वेस्टर्न बिग अँड बुशली, अनटिडी, बिटवीन द टू वुमेन्स. अनटिडी म्हणजे काय, अस्पष्ट. देन द क्वेश्चन बिगॅन्स, नंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. प्रश्नोत्तर त्या स्टेजवर सुरू झाले. द टीचर हॅड नो ब्रीफिंग अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इंडिसिजन. आता ते 2 जे टीचर होते ते त्यांच्या डिसिजनवर फर्म नव्हते, कॉन्फिडंट नव्हते, अडखडत होते. स्टॅमरिंग इन देअर डिसिजन, कारण की त्या शिक्षकाचं जे नाव घेतलेलं होतं, कोणत्याही शिक्षकाला कोणतीही कल्पना नव्हती की आपल्याला स्टेजवर बोलावल्या जातील प्रश्नाचे उत्तर देण्याकरता. त्यामुळं टीचरची पूर्ण तयारीही झालेली नव्हती आणि म्हणून ते अडखडत होते. डेनम वॉज अ ट्रेन बॉक्सर. डेनम हा कसा होता, ट्रेन बॉक्सर होता. अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइज वेअर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन पिरियड्स. पीटी ट्वाइस वीकली फॉर 20 मिनिट्स वॉज अ वेस्ट ऑफ टाइम. आता हे पीटीचे जे आठवड्यातून 2च पिरियड असतात आणि तेही 30 मिनिट्सचे, 20 मिनिट्सचे, तर हे यू आर वेस्टिंग युअर टाइम. त्याचा काहीही फायदा होणार नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे शरीराकरता करायची असेल तर त्याला कंटिन्यू करावं लागतं. आठवड्यातून 2 दिवस करून आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही. या गोष्टीवर डेनमनी भर दिला. डेनम वॉज अ ट्रेन बॉक्सर अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइज वेअर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन
sustained periods. PT twice weekly for 20 minutes was a waste of time. You are wasting your time, he said. He asserted. Once again Miss Phillips took the rein and her stock promptly shot up 100-fold. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student receive maximum benefits from it. Then Miss Phillips took the reins. मग मिस फिलिप्सनी धुरा आपल्याकडे घेतली आणि ती काय म्हणायला लागली की टाइम टेबलमध्ये हा जो PT आणि गेमचा पिरियड टाकलेला आहे हा वैयक्तिक एकाकरता नसून हा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून हा PT आणि गेमचा जो पिरियड आहे तो टाइम टेबलमध्ये टाकलेला आहे. कारण यापासून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हाच त्याचा उद्देश होता. एकाचा उद्देश किंवा एखाद्या विद्यार्थ्याला समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून हा टाइम टेबल बनवलेला नाही आहे. Denham was not to be put off by this sugary remark and rose in reply. Our Denham was not satisfied. What he said then why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? मग आपण सर्वच विद्यार्थी PT का करतो? Why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? मग अशाच विद्यार्थ्यांना PT करायला का लावत नाही की ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे. The rest of us can have a game of football or something. मग जे विद्यार्थ्यांना PT नको आहे असे विद्यार्थी दुसरा गेम खेळतील, फुटबॉल खेळतील. ही व्यवस्था का केल्या जात नाही? A football or something instead of doing a lot of drop things that no good to us. This was a poser. This was a poser. Posers म्हणजे पेच, अवघड प्रश्न. This was yes. The rest of can game football. Yes. This was a poser. म्हणजे हा जटिल प्रश्न होता. हा एक जटिल प्रश्न होता, पेच होता, अवघड होता. अवघड प्रश्न त्या मिस फिलिप्स कुणासमोर उद्भवला. तर हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. दिस वॉज अ पोझर्स बट शी केम राईट बॅक ॲट हिम. पण ती डडमडली नाही. हर बेबी ब्लू आयज ट्विंकल इन अ डिलाइट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेव. तिचे डोळे चमकायला लागले आणि ती काय म्हणाली, लेट से इट इज ॲज मच ॲज एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. हे PT जे आहे ते कशाचं एक्झरसाइज आहे, माइंडचं आहे. इट इज ऑफ द ॲज वेल ॲज बॉडीचाही आहे, दोघांचाही आहे, एकाचाच नाही. डेनम द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मेड टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाइट ऑफ नॉट लाइकिंग इट. हा टाइम टेबल सर्व विद्यार्थ्यांना समोर ठेवून बनवलेला आहे आणि ही शाळा सोडून गेल्यानंतरही तुम्हाला त्याचा फायदा होईल. इट पार्ट्स ऑफ द ट्रेनिंग. सो दिस period of PT is nothing but the part of the training. तुम्हाला आवडो अगर न आवडो पण हा शाळेचा एक भाग आहे म्हणून तो टाइम टेबल मध्ये टाकावा लागतो आणि घ्यावा लागतो असं आर्ग्युमेंट त्या फिलिप्सने केलेलं आहे. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाइट ऑफ नॉट लाइकिंग इट इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. आय फील शुअर दॅट you will see the point in that. ती म्हणाली की मला असं वाटतं की तुला ते कळलं असेल. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉइंट इन दॅट. दॅट स्टॉप हिम. ते म्हटल्यानंतर जो डेनम्स आहे तो शांत बसला. तो काय बसला, शांत बसला. Then at last, when Miss Phillips
gently replies to his argument and outwits with him, he graciously and politely accept his defeat. अशा पद्धतीने डेनहमनी आपलं जो पराभव आहे तो स्वीकारला, आपला पराभव स्वीकारला, त्याला थोड्या प्रमाणात पटलं आणि मोठ्या सभ्यतेने त्याने आपला पराजय जो आहे तो स्वीकारला. सो इन दिस वे वी completed this novel here to serve with love. Now the time is over and the brainstorming of the novel we will see in our next period.